नमस्कार, सुगरण सुरेखा या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। थंडीच्या दिवसामध्ये घरोघरी एक पारंपरिक पदार्थ बनवला जातो, तो म्हणजे लाडू। ते लाडू डिंकाचे असो या मेथीचे, त्यामध्ये वापरला जातो तो पौष्टिक पदार्थ खारीक पावडर। आज आपण ही खारीक पावडर घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। मार्केटमध्ये 2 प्रकारच्या खारका मिळतात, एक पिवळी आणि एक काळी। त्यामध्ये मी आज काळी खारीक घेतलेली आहे, कारण काळी खारीक जास्त पौष्टिक आहे असे म्हटले जाते। आता या खारका एकदम सोप्या पद्धतीने काही मिनिटाच्या आत कशा फोडायच्या ते पाहूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कापडी पिशवी। अशी कापडी पिशवी प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच। आता या पिशवीमध्ये एकाच वेळेला ही संपूर्ण खारीक टाकायची आहे। हाताने ही पिशवी पक्की पकडून ठेवायची, यामुळे संपूर्ण खारीक एका ठिकाणी गोळा होईल। आता जड वस्तूच्या मदतीने ही खारीक संपूर्ण फोडून घेऊया। बघा, या खारका एकावर एक संपूर्ण खारीक गोळा केलेली असते, त्यामुळे एकाच वेळेला 2 ते 3 खारीक वरती प्रेशर येतो, त्यामुळे या खारका खूप पटापट सहजतेने फुटतात। अगदी काही मिनिटांमध्येच या पूर्ण खारका फोडून तयार होतात। आता बघूया किती खारका फोडल्या गेलेल्या आहेत। तर बघा, काही खारकांचे 2 तुकडे झालेले आहेत, तर काही खारका थोड्याशा फुटल्या गेलेल्या आहे। आता त्या आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायच्या आहे। प्रत्येक खारकेला फूल असतं, ते काढून घ्यायचे, सोबत ही बी पण काढून टाकायची आहे। या पद्धतीने संपूर्ण खारीक स्वच्छ करून घेऊया। थोडाफार खारका पुन्हा फोडायच्या राहिल्या असतील, पुन्हा सेम प्रोसेस करायची आहे, खारका फोडून घ्यायच्या आहे। अगदी सहजतेने काही मिनिटांमध्ये आपली खारीक फोडली गेलेली आहे। या खारका आता खूपच सॉफ्ट आहे, अजिबात वाळलेल्या नाहीये। बरेच जण या खारका भाजून घेतात, ज्यामुळे ते कडक होतात, पण आज आपण वेगळी पद्धत वापरणार आहे। त्याकरिता एखादा हवाबंद डब्बा किंवा प्लास्टिकची पॉलिथिनचा वापर करणार आहे। यासाठी हवाबंद पिशवीची गरज पडणार आहे। जर तुम्हाला पिशवी नसेल तर एखाद्या डब्याचा वापर करू शकता। आता जेवढी बसेल तेवढीच खारीक या पिशवीमध्ये भरायची आहे। पुन्हा एकदा सांगते, आपल्याला या खारकांमध्ये अजिबात हवा जाऊ द्यायची नाहीये। या पिशवीमध्ये मी खारका भरून घेतलेल्या आहे, पक्की गाठ मारून घेतलेली आहे, जेणेकरून यामध्ये हवा जायला नाही पाहिजे। आता संपूर्ण खारीक ही फ्रीजरमध्ये ठेवायची आहे। ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो त्या ठिकाणी आपल्याला ही पिशवी फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायची आहे। आता आपल्याला ही रात्रभर करता ही पिशवी अशीच ठेवून द्यायची आहे। फ्रीजरमध्ये कोणताही पदार्थ ठेवला तर कडक स्वरूपाचा म्हणजे बर्फ तयार होतो। सेम प्रोसेस या खारकांसोबत पण झालेली आहे। या खारका एकदम कडक, घट्ट आणि बर्फासारख्या कडक झालेल्या आहे। सोबतच ह्या अति प्रमाणात थंड पण आहे। मिक्सरमध्ये दळल्यास तरी देखील हे मिक्सर अजिबात गरम होणार नाही। पण आपण या खारका अजिबात उन्हामध्ये वाळवलेल्या नसल्यामुळे यामध्ये हलकासा सॉफ्टपणा आहे, त्यामुळे यामध्ये मिक्सरच्या भांड्याला चिटकू शकतात। म्हणून यामध्ये घालणार आहे 1 चमचा साजूक तूप। तुपामुळे या खारका अगदी पटापट या खारका मिक्सरमध्ये फिरल्या जातात, ज्यामुळे मिक्सरचे पात खराब न होता अगदी सहजतेने दळले जाईल। मिक्सरमध्ये दळल्या अगोदर पल्स मोडवर दळून घ्यायचे, जेणेकरून याचे छोटे छोटे तुकडे होतील। नंतर फुल स्पीडने किंवा 1च्या स्पीडने दळून घ्यायचे। तर बघा, अगदी काही मिनिटातच खारीक पावडर तयार झालेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवायचे होते म्हणून मी अर्धा किलो खारीक घेतलेली आहे, अशीच मी ही दळून घेते। अजिबात मिक्सरचे भांडे खराब होत नाही। तुम्ही फक्त मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहे। पहिली टिप्स, खारीक फोडल्यानंतर अजिबात बी किंवा फूल चुकून बी जाऊ देऊ नका। दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे खारीक एअरटाईट डब्यामध्ये किंवा पॉलिथिनमध्ये, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पक्की बांधूनच ठेवा, मगच फ्रीजरमध्ये ठेवा। फ्रीजरचा स्पीड हाय करा, म्हणजे ती दगडासारखी कडक स्वरूपाची तयार होईल। तिसरी टिप्स, दुसऱ्या दिवशी ज्यावेळी फ्रीजरमधून बाहेर काढणार लगेचच दळायला घ्या, अजिबात वेळ वाया घालू नका। शेवटची टिप्स, यामध्ये तुपाचा वापर आवर्जून करा। भलेही तुम्ही अर्धा चमचा वापरला तरी चालेल, पण आवर्जून तुपाचा वापर करा। आता ही खारीक पावडर तयार झालेली आहे, छान बारीक होईपर्यंत दळली जाते। अर्धा किलो खारीक दळल्यानंतर मिक्सरचे भांडे दाखवते तुम्हाला, बघा अजिबात खराब झालेले नाहीये।
आणि खारीक पावडर तयार झालेली आहे. बाहेरची खारीक पावडर आणण्यापेक्षा घरीच खारीक पावडर बनवा. ही खारीक पावडर वापरून तुम्ही लाडू बनवू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.